हॅलो, कसे आहेत सगळे? मस्त ना, मजेत. नवरात्रीचा उपवास आहे ना? मग रोज रोज तोच साबुदाणा खाऊन कंटाळला असेल ना? असं असेल तर मग उपवासाचा झुणका आणि भाकर झालीच पाहिजे. मी इथं 2 तास शेंगदाणे भिजू टाकले. मग त्याची मिक्सरमध्ये शेंगदाणे आणि थोडंसं मीठ टाकून आणि थोडंसं पाणी टाकून त्याची बारीक पेस्ट केली. आता तडक्यासाठी कढई गरम केली. मग त्याच्यामध्ये तेल टाकून त्यामध्ये लाल काश्मीरी मिरची टाकली. त्याचा कलरही छान येतो आणि एकदम झणझणीत लागतं. आणि नंतर आपण जे बनवलेली होती ती पेस्ट टाकली. आता ही जी शेंगदाणे जे होते ते कच्चे टाकले होते आपण, त्याच्यामुळं याला थोडं जास्त शिजू द्यायचं. आता थोडं शिजलं ना की मग याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि अजून 2 मिनटं शिजून द्यायचं. आता भाकरीसाठी 1 वाटी भगरीचं पीठ, अर्धा वाटी साबुदाण्याचं पीठ, थोडंसं चवीपुरतं काळं मीठ आणि थोडंसं पाणी टाकून आपलं जे पीठ आहे ना एकदम व्यवस्थित मऊ मळून घ्यायचं. असं छान मळलं ना त्याला की मग ना आपली जी भाकरी आहे ना ती तुटत नाही, त्याला चिरा पडत नाही. त्याच्यामुळे ना भाकरीचं पीठ आहे ना ऑलवेज चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं. आता छोटा भाऊ चिकू ना, तो माझ्या आईला सारखी एकच कंप्लेंट करतो घरी गेले की ही सगळं छान बनवती पण भाकरी आणि चपाती छान बनवत नाही आहे. सगळ्यात तेडके-मेडके असतात. आज तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा की आजची भाकरी माझी कशी झालेली आहे. थापून झाली की तव्यावरनं भाकर टाकून द्यायची आणि त्याला थोडंसं पाणी लावून व्यवस्थित भाकरी दोन्ही बाजूने शेकून घ्यायची. कोणाला ना भाकरी खूप मऊ आवडतात पण मला नाही आवडत. मला ना एकदम थोडीशी कडकवाली आवडते. त्याच्यामुळं मी काय करते की नेहमी मी ना भाकरी झाली ना, म्हणजे भाकरी व्यवस्थित भाजली ना की त्याला अजून 2-3 मिनटं ना एक्स्ट्रा मी तव्यावर गॅस बंद करून ठेवते कडक व्हायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅपी नवरात्री. ओके, बाय.